सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। ही जागा राष्ट्रवादीने सोडावी, त्या मोबदल्यावर दुसरी कुठली तरी जागा त्यांना आम्हाला देता येईल असा आमचा प्रयत्न आहे। सर, तुमची बैठक सुरू असताना आधी जागा होते कुठल्या जागेत अजित पवार आले होते ते सगळ्याच जागेच्या विषयी जे काही कमी जास्त काही गोष्टी शिल्लक होत्या ती चर्चा आम्ही केली। शेवटचा त्याच्यात काही झालेलं नाही, पण अशा पद्धती नाही आहे, कारण की बऱ्याचशा गोष्टी राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या घडामोडीशी निगडीत असल्यामुळे सपा बसपाचा असा निर्णय होईल की नाही सांगू कठीण। केंद्र घेऊन चाललेलं आहे त्या जाताना कुठेतरी प्रकाश आंबेडकरांना घरी धरून चालेल की कसं? आम्ही घरी जायचा प्रयत्न हेच आम्हाला घरी धरून चालले असं वाटतं मला। आम्ही 4 जागा द्यायचं निश्चित केलेलं आहे। ते म्हणतात की आम्हाला 22 जागा आम्ही घोषित केल्या, त्यामुळे 22 जागा सोडून तुम्ही बोला। म्हणजे 48 मधल्या 22 जर सोडल्या तर काँग्रेस राष्ट्रवादी जागा शिल्लक किती राहतात हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे त्या सर्व गोष्टीचा त्यांनी फेरविचार करावा। अद्यापही आम्ही वाट पाहत आहोत आणि त्यांनी सामंजस्याने भूमिका घेऊन ही आघाडी भाजपचा पराभव करायचा असेल तर मला वाटतं की बहुजन वंचित आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी अन्य मित्रपक्ष एकत्र आलं पाहिजे या मताशी मी आजही सहमत आहे। अजूनही आम्ही आमचा धीर सोडलेला नाही। तर आमची इच्छा आहे की त्यांनी आमच्यामध्ये यावं आणि आम्ही त्यांना आमच्या लिखित दिलं सर्व। 22 जागेचा आग्रह धरल्यानंतर मग मार्ग कसा निघू शकेल हा प्रश्न। शेट्टी आणि हितेंद्र ठाकूर हितेंद्र ठाकूर आम्हाला विनंती करून गेलेले। हितेंद्र ठाकूर काल आले, त्यांनी विनंती केली की मी आघाडीमध्ये यायची माझी मानसिकता इच्छा आहे, त्यामुळे तो विषय विचारात नाही। राजू शेट्टींचं पण तेच आहे ना, राजू शेट्टींना 2 जागा त्यांनी मान्यच केलं होतं की 2 जागेवर जागा लढवायच्या, त्यामुळे त्या 2 जागा कुठल्या यावर चर्चा झालेली आमची। ते अंतिम त्याचं उत्तर येईल आता, ते काय अडचण असं वाटत नाही। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,